ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. प्रेमाभिला भरती आली, प्रेमाभिला भरती आली, जय घोषाने नाचे आभाळ, जय घोषाने नाचे आभाळ. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. पूर्णत्वाला येई काळ, पूर्णत्वाला येई काळ. गोठ्यात जन्मला, गोठ्यात जन्मला येशू बाळ, येशू बाळ. धन्य कुस मायेची होई, देवा प्रीतीची गाणी गाई, देवा प्रीतीची गाणी गाई. येशू बाळा ती अंगाई, येशू बाळा ती अंगाई, उजळले दुनियेचे भाळ, उजळले दुनियेचे भाळ. गोठ्यात जन्मला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन गलतीकरास पत्र अध्याय 4 4 आणि 5 ही वचने. गलतीकरास पत्र अध्याय 4 4 आणि 5 ही वचने. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन गलतीकरास पत्र त्याचा 4 अध्याय 4 आणि 5 वचन आपण बघूया. प्रियांनो, अगोदर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर जे नियमशास्त्र जे होते, नियम जो होता, नियम काटेकोरपणे पाळणं फार गरजेचं होतं. आणि बायबल सांगतं की नियमशास्त्र जे आहे, तुम्ही आणि मी नियमशास्त्राच्या द्वारे आम्हाला तारण हे नाही तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण आम्हाला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त नियमशास्त्राचा अधीन जन्मलेला असा तो आहे आणि नियमशास्त्र त्यांनी पाळला आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ते तारण प्राप्त होते. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त ह्या भूतलावर येण्याचा उद्देश हा होता की जे नियमशास्त्राचा अधीन होते त्यांना ह्या नियमशास्त्राचा बंधनातून त्यांना खंडणी करून सोडवावं हा त्याचा उद्देश होता. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवासोबती संबंध या देवासंगती तुमच्या आणि माझं रिलेशन आम्ही ठेवू शकत नव्हतो. देवाला भेटू शकत नव्हतो. त्या मंदिरामध्ये आम्ही जाण्यासाठी त्या
त्या पटांगणातच त्या ठिकाणी उभं राहावं लागायचं. अति पवित्र स्थानामध्ये प्रभूचा वास असायचा, पवित्र स्थानामध्ये याजक जायचा. प्रियांनो, अशा प्रकारचे पार्टेशन होते जे देवाला भेटण्यासाठी होते. परंतु आम्हाला आता अब्बा पिता म्हणून बोलण्याचा अधिकार ह्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मिळालेला आहे. प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आला नसता तर आजही देखील लोक नियमशास्त्राचा अधीन राहिलेले असते, नियमाचा अधीन राहिले असते. आणि बरेचसे लोक ज्यांनी जे नियम तोडलेले आहे ते आज मृत्युमुखी पडले असते. परंतु आम्हाला देवाचं वचन सांगतं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या नियमशास्त्राच्या द्वारे, जन्मल्याच्या द्वारे, त्याच्या नियमशास्त्र पाळण्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला ख्रिस्तामध्ये जीवन प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनाचा उद्देश हा असावा की आज आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ख्रिस्ताच्या द्वारे त्यामध्ये टिकून राहावं. ज्या देवपुत्राची प्राप्ती तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे झालेली आहे, त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही आणि मी ओळखलेला आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज तुम्हाला आणि मला जे प्राप्त झालेलं आहे ते आम्ही आमच्या जीवनामध्ये टिकून ठेवावं. प्रियांनो, जेणेकरून आज त्या सर्वकालिक जीवन आम्हाला मिळेल आणि त्याचे भागीदार तुम्ही आणि मी झाल्याशिवाय राहणार नाही. आज चला तर आपण प्रार्थना करूया. त्या देवपुत्राची जी प्राप्ती आम्हाला झालेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून, ख्रिस्तावर विश्वास ठेवून, विश्वासाच्या द्वारे तर त्यामध्ये आपण त्या देवाला हाक मारूया. प्रार्थना करू. धन्यवाद देतो देव बाप्पा, तुझी स्तुती करतो पुन्हा एकदा. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मी तुझ्याकडे येतो. विशेष प्रार्थना करतो देव बाप्पा, आज खरंच आहे जे नियमशास्त्राच्या अधीन होते ते नियमामध्ये जीवन जगत होते, परंतु आज प्रभू जो नियमशास्त्राचा अधीन होते त्यांना प्रभू तू खंडणी भरून आपलं जीवन देऊन प्रभू त्यांना तिथून सोडवलेला आहे आणि तो तारणाचा मार्ग प्रभू तू आमच्यासाठी मोकळा केलेला आहे. आज प्रभू होऊ दे आम्हाला त्या तारणाच्या मार्गामध्ये टिकून राहण्यासाठी प्रभू तुझी कृपा आम्हाला पुरव आणि प्रभू जेणेकरून तुझ्या नावाचं गौरव आज आता आणि सदा सर्व काळ आमच्या जीवनाद्वारे व्हावा अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू, तू आम्हाला अब्बा पिता म्हणून हाक मारण्यासाठी प्रभू परमेश्वर देव बाप्पा हो सहाय्य केले, आम्हाला त्या लायक बनवलं परमेश्वरा, त्या गुलामगिरीतून आम्हाला सोडवलं हो प्रभू. म्हणून मी तुझे आभार मानतो परमेश्वरा. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.